असते. त्यामुळे आज काय भूमिका साहेबांचं ऐका ना तुम्ही, साहेबांचं ऐका. शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, डावे पक्ष आहेत, या सगळ्यांची एकजूट या मतचोरीच्या विषयावरनं आज आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण मुंबईमध्ये आज 2 मोर्चे होतात आणि 2 आंदोलनं हे एकमेकांच्या परस्पर विरोधातली आंदोलनं आहेत. एकीकडे विरोधकांची एकजूट आहे आणि विरोधकांचा मोर्चा आहे तो मतचोरीच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात. पण विरोधकांकडनं आपल्या पराभवाची ही पूर्वतयारी आहे आणि निवडणूक हरल्यानंतर लोकांना काय सांगायचं यासाठी एक प्रकारे जमीन तयार करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका करत भाजपच्या वतीनं मूक आंदोलन छेडलं गेलेलं आहे. 2 भावांची दिसणारी युती आणि सोबतच महाविकास आघाडी या सर्वांवरती भाजपकडनं टीकास्त्र मूक आंदोलनाच्या माध्यमातून सोडलं गेलं. सत्याचा मोर्चा सुरू झालेला आहे. दुपारी 1ची वेळ होती, थोडासा विलंब झालाय. लोकांची ज्या अडचणी आहेत त्या सोडणं, लोकशाही जीवन ठेवावी हा उद्देश आमचा या मोर्चाचा आहे. वडट्टीवार साहेब देखील या ठिकाणी आहेत. जर आपण बघितलं तर एक आतापर्यंत काँग्रेस आहे की नाही असा देखील संशय व्यक्त केला जात होता. खरं इथं कुठे झेंडे देखील दिसत नाहीत. मुद्दाच आमच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. ही मताची चोरी कोण करताय आणि कशी चोरी होते आहे हे पकडून देण्याचं काम राहुलजींनी केलं आहे. त्यामुळे जिथे जिथे लोकशाही वाचवायची असेल, डेमोक्रेसी वाचवायची आहे, संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत, त्या त्या ठिकाणी काँग्रेस राहील आणि काँग्रेस राहणार. आणि म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. पण मोर्चात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात, काय भावना आहे? महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढलाय. मतदार यादीतला घोटाळा राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांनी दुरुस्त केला पाहिजे. येणाऱ्या कोणत्याही निवडणुका त्यानंतर घेतल्या पाहिजेत. तुम्हाला वाटतंय का आजच्या या मोर्चामुळे निवडणूक आयोगाला मागितलेली मागणी तुम्ही पूर्ण होईल? लोकसंख्या जर प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल शंका घेत असेल तर निवडणूक आयोगाचं एक कर्तव्य आहे या शंकांचं निरसन करणे. आपण जर पाहिलं तर जयंत पाटील सुद्धा या मोर्चांमध्ये सहभागी झाले. आहे निवडणूक आयोगाला बाहेरून कुठेतरी चालवतोय रिमोट कंट्रोलला, ही परिस्थिती आहे. आमदार साहेब, निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहेत. त्याच्या वेळी आता काय करणार? मागणी आहे की निवडणुका होऊ नये जोपर्यंत दुरुस्त होत नाही असेल. आणि ती कायम मागणी आहे. कारण जसं बाळासाहेब थोरात म्हणाले की ज्या यादीच्या आधारे त्यांनी वोट चोरी करून याच्यामध्ये आले, असेंब्लीमध्ये आले, विधानसभेत आले, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा आमचे नेते इथल्या निवडणूक आयोगाला भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालू आणि तुम्हाला ह्याचा चांगला निर्णय देऊ. परंतु तसला काही निर्णय दिला नाही. उलट ज्या विधानसभेमध्ये ज्या याद्या वापरल्या गेल्या त्याच त्यांनी आता वापरायला सुरुवात केले. त्याच्या विरोधातला हा आवाज आहे. आमचा संविधानिक अधिकार जो आहे मताचा, जो हे चोरी करून सत्तेवर आलेले त्यांच्या विरोधातला आवाज. अर्थात जर आपण बघितलं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत. सगळे नेते काँग्रेसचे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि भव्य असा हा मोर्चा आता सभेच्या ठिकाणी अर्थातच मुंबई तर महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते आता